नमस्कार. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 रेशिओ अँड प्रपोर्शन, गुणोत्तर व प्रमाण. या चॅप्टरचा आपण मागील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस शीट 4.4 पूर्ण केलेला आहे. पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे कंटिन्युअड प्रपोर्शन म्हणजे काय, परंपरित प्रमाण म्हणजे काय, ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.5 मधील एक्झाम्पल सोडवायची आहेत. तर सुरुवातीला कंटिन्युअस प्रपोर्शन म्हणजे काय ते आपण पाहू. बघा मग, कंटिन्युअड प्रपोर्शन. इफ लेट अस हियर कन्सिडर द रेशिओज 4:12. हा एक रेशिओ विचारात घ्या अँड 12:36. हे दोन रेशिओ विचारात घ्या. They are equal ratios. In the two ratios, the successor second term of the first ratio is equal to the predecessor of the second ratio. म्हणजेच पहिल्या रेशिओची सेकंड टर्म आणि दुसऱ्या रेशिओची फर्स्ट टर्म ह्या कशा आहेत बघा बरं, इक्वल आहेत का? ह्याच्यात 12 दिसते आणि याच्यात 12 दिसते. म्हणजे हे दोन रेशिओ इक्वल रेशिओ आहेत, शिवाय पहिल्या रेशिओची सेकंड टर्म आणि दुसऱ्या रेशिओची फर्स्ट टर्म इक्वल असते. तर आम्हाला हे कसं लिहिता येतं माहिती आहे? 4:12:36 असं लिहिता येऊ शकतं. म्हणजे हेन्स 4, 12 and 36 are said to be continued proportion. त्याला तेव्हा काय लिहिता येते? कंटिन्युअड प्रपोर्शन असं लिहिता येते. पाहू आपण जनरल फॉर्म मध्ये पाहू. इफ A upon B equal to B upon C. बघा, फर्स्ट रेशिओची सेकंड टर्म काय? B. सेकंड रेशिओची फर्स्ट टर्म काय? B. म्हणजे ह्या इक्वल आहे. मग हे कसं लिहू शकतो आपण? मग देन A, B या दोघांबद्दल एकदाच लिहायचं अँड C are in continued proportion. म्हणजे फर्स्ट रेशिओची सेकंड टर्म आणि सेकंड रेशिओची फर्स्ट टर्म जर इक्वल असेल तर हे दोन रेशिओ मधले हे जे ए, बी आणि सी हे काय असतात? कंटिन्युअड प्रपोर्शन मध्ये असतात, हे आपण सांगू शकतो. इफ AC इक्वल टू बी स्क्वेअर. कुठला लिहिला रे AC? हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. AC ठीक आहे, इज इक्वल टू हे क्रॉस मल्टिप्लिकेशन बी स्क्वेअर. If AC equal to B square, then dividing both sides by BC, we get A upon B equal to B upon C. हे लिहिलं, दोन्ही बाजूंना आपण BC न डिवाइड केलं, याला BC न डिवाइड केलं तर CC गेट्स कॅन्सल, A अपॉन B राहते. ह्याला BC न डिवाइड केलं, B आणि यातला एक B कॅन्सल होईल, राहतो काय? B अपॉन C. If AC equal to B square, AC equal to B square, then ABC are in continued proportion. म्हणजे AC बरोबर B स्क्वेअर असेल तरी सुद्धा आपण म्हणायचं ABC are in continued proportion. बघा कसं सांगितलं ते. काय सांगितलं होतं? If this ratio A upon B, second ratio B upon C, if these two ratio are equal ratio, then A, B, C are in continued proportion. असं न करता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, AC इक्वल टू बी स्क्वेअर, असं जरी माहिती असेल आपल्याला तरी आपण म्हणायचं देन A, B, C are in continued proportion. बरोबर आहे? पुढे बघा, कशाहून रे? का लिहिलं याच्याहून? हेच कारण AC इक्वल टू बी स्क्वेअरला जर दोन्ही बाजूंना आपण BC ने डिवाइड केलं हे येतं. हे म्हणजेच हे आणि हे म्हणजेच हे कंटिन्यू प्रपोर्शन आहे ते सांगितलं, म्हणून त्याच्यावरनं हे सुद्धा सांगितलं. When A, B, C are in continued proportion,
then B is known as geometric mean or mean proportion of A and C. बघा काय कसं कसं आहे, सगळ्याचा अर्थ सारखाच आहे, ते सांगणार मी पुढच्या स्लाइड मध्ये. परंतु या ठिकाणी बघा, जर ए बी सी हे कंटिन्युअड प्रपोर्शन असतील तर काय म्हणायचं, हा मधला जो आहे ना बी, हा ए आणि सी यांचा काय असतो, जॉमेट्रिक मीन असतो, किंवा बी इज द मीन प्रपोर्शन ऑफ ए अँड सी. हेच आपलं कसं कसं सांगता येतं बघा, 5 प्रकारे वाटतो मी. 5ही प्रकारातनं अर्थ सगळ्यांचा एकच आहे, बोलण्याचे प्रकार फक्त वेगळे आहेत. बघू आपण ते 5 प्रकार कोणते आहेत. 5 प्रकारे हेच स्टेटमेंट आपल्याला कसं सांगता येईल बघू लगेच आपण. बघा इकडं कंटिन्युअस प्रपोर्शनच आपलं चालू आहे, तेच आपण आत्ताचं स्टेटमेंट 5 प्रकारामध्ये कसं वाचता येतं पहा. हेन्स ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट्स कन्वे द सेम मीनिंग. सगळ्यांचा अर्थ सारखाच आहे. ए पहिलं बघा स्टेटमेंट, ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी. हे रेशिओ इक्वल दाखवले येतात. याचाच अर्थ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. याचाच अर्थ हा आहे, वेगळा नाही. याचा दोघांचा अर्थ अजून काय सांगता येईल, हेच आम्हाला कसं लिहिता येईल, ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. हे म्हणजेच हे, हे म्हणजेच हे. तेच अजून आपल्याला चौथ्या प्रकारे कसं लिहिता येते बघा, हा मधले काय, बी, बी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. बी हा ए आणि सी यांचा जॉमेट्रिक मीन आहे. हेच आपल्याला आणखी कसं लिहिता येते बघा, मीन प्रपोर्शनच्या स्वरूपात. बी इज द मीन प्रपोर्शन ऑफ ए अँड सी. असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल, असं बोललं तरी चालेल, असं पण बोललं तरी चालेल. त्या सगळ्यांचा अर्थ सारखाच आहे, वेगळा नाही. समजतंय? We can generalize the concept of continual proportion. आपण हे ए बी आणि सी च्या स्वरूपातच सांगितलं. ह्याचं जनरलायझेशन जर केलं आपण, हे दोनच रेशिओ नाही अनेक रेशिओ असतील तर काय होतंय पाहू आपण. बघा, ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी इक्वल टू सी अपॉन डी इक्वल टू डी अपॉन ई इक्वल टू ई अपॉन एफ. Then A, B, C, D, E and F are said to be in continued proportion. दोनच रेशिओ नाहीत, मी या ठिकाणी 5 रेशिओ घेतले. पण बघा या ठिकाणी हे बी आहे, इकडे बी आहे, इथे सी, इथे सी आहे, डी डी ई ई. बरोबर आहे. अशा वेळेस काय म्हणायचं, हा ए बी सी डी ई हे कसे आहेत, अँड शेवटचा एफ आर सेड टू बी इन कंटिन्यूड प्रपोर्शन. अडचण अडचण आहे का? नाही. ठीक आहे, पुढे बघा. मग आता ह्या सगळ्यांचा वापर करायचा आणि आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.5 मधली उदाहरणं सोडवायची. प्रॅक्टिस सेट 4.5. Question number 1. Which number should be subtracted from 12, 16 and 21 so that resultant numbers are in continued proportion? ह्या प्रत्येकातनं कुठला नंबर वजा करावा लागेल म्हणजे तिघजण काय येतील, कंटिन्युअड प्रपोर्शन असतील. तो नंबर कोणता, तो काढायचा. जो काढायचा आहे त्याला आपण काहीतरी मानू. आपण या ठिकाणी एक्स मानू. सोल्युशन, पहिलं वाक्य ते मानल्याचं. काय मानलंय आपण, लेट एक्स बी द, एक्स मान, एक्स बी द सबट्रॅक्टेड फ्रॉम 12,
16 and 20 such that resultant numbers are in continued proportion. मग करू मायनस. काय करणार? हे 12 मधनं मायनस. 12 minus x, 16 minus x and 21 minus x कसे आहेत? Continued proportion. Therefore 12 minus x, 16 minus x, 21 minus x are in continued proportion. याचाच अर्थ काय रे? आपण हेच कसं लिहू शकतो? 12 minus x, 16 minus x, 21 minus x are in काय? Continued proportion आहेत. तेच आपण कसं लिहितो? हे मधलं काय? 16 minus x. 16 minus x is the काय? Geometric mean of 12 minus x and 21 minus x. असंही म्हणू शकतो. किंवा 16 minus x is the mean proportion of 12 minus x and 21 minus x. किंवा हेच आपण आणखी कसं लिहू शकतो? 12 minus x upon 16 minus x is equal to 16 minus x in upon 21 minus x. हेच आपण आणखी कसं लिहू शकतो? b square equal to ac म्हणजे 16 minus x bracket square is equal to 12 minus x into 21 minus x. हे लिहू आपण इथं आता. सोपं पडलं आपल्याला. Therefore 16 minus x bracket square equal to 12 minus x into 21 minus x. Square of the middle term is equal to product of the end terms. या दोघांचा प्रॉडक्ट. बरोबर आहे? करा हे मग आता सोडवा पुढे याला. हे ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. स्क्वेअर ऑफ 16 256. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय बाय 2. मायनस 16x त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं. मायनस 32x. याला स्क्वेअर करा प्लस x स्क्वेअर. हे 12 21 ला 21 मायनस x ला मल्टिप्लाय करा. पुन्हा या मायनस x न पण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. म्हणून 12 इन ब्रॅकेट 21 मायनस x मायनस x इन ब्रॅकेट 21 मायनस x. चला पुढे. हे असंच लिहा. 256 minus 32x plus x square. 12 into 21 252. 12 into minus x minus 12x. Minus x into 21 minus 21x. Minus x into minus x plus x square. दोन्ही कडे आहे x square तो x square आणि हा x square काय करायचा आहे? Cancel. Dividing both sides by x square नाही करता येत बरं का तसं. Subtract both sides by x square. x square हा दोन्ही बाजूतून वजा केला. काय राहिले रे मग इथं? बघा काय राहतंय मग शिल्लक ते लिहा खालच्या स्टेपला. काय लिहिणार? हा 256 minus 32x equal to 252 minus 12x minus 21x म्हणजे मायनस 33x. एक्सच्या टर्म लेफ्ट हँड साईडला करा. कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला करा. मायनस 33x इकडे आला प्लस 33x मायनस 32 इक्वल टू 252. हे 256 इकडे जाऊन मायनस होईल मायनस 256. 33x minus 32x x is equal to minus 4. 252 minus 256. एका संख्येला प्लस साइन आहे, एका संख्येला मायनस साइन आहे. अशा वेळेस मोठीतून लहान वजा करा. 256 minus 252 4 आला. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येला मायनस आहे म्हणून याला मायनस. x इक्वल टू मायनस. x काय आहे? Let x be the subtracted. म्हणजे हा सबट्रॅक्ट करण्याचा नंबर आहे. म्हणून तेच उत्तर आम्हाला पाहिजे होतं. Answer in word काय? -4 is subtracted from 12, 16 and 21.
the resultant number are in a continued proportion. समजते का? बरोबर आहे? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल. If 28 minus x is the mean proportional of 23 minus x and 19 minus x, then find the value of x. तर x ची किंमत काय? कसं लिहिणार? 28 minus x दिलेले अगोदर 28 minus x is the mean proportional of 23 minus x and 19 minus x is given. काय करणार आहे मग तुम्ही? 28 minus x bracket square equal to 23 minus x into 19 minus x. बरोबर. ब्रॅकेट स्क्वेअर करा. स्क्वेअर ऑफ 28 780. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लाय बाय 2 करायचं. मल्टिप्लिकेशन मायनस 20x into 2 that is minus 56x. Square of minus 6 that is plus x square is equal 23 ना ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, मायनस x ना या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 784 minus 56x plus x square is equal 23 into 19 437. मल्टिप्लिकेशन करायचं रफ वर्क मध्ये. 23 into minus x minus 23x minus x into 19 minus 19x minus into minus plus x square. दोन्ही बाजूला x square आहे, तो x square आपण काय करू? कॅन्सल करू. हा प्लस x square आणि हा प्लस x square काय करू? कॅन्सल करू. सबट्रॅक्ट x square फ्रॉम टू साइड्स. दोन्ही बाजूतून x square हा मायनस. काय राहिलेल्या खालच्या स्टेपला 784 minus 56 is equal to 437 minus 23x minus 19x minus 42x. पुढची स्टेप. हा minus 42x लेफ्ट हँड साइडला प्लस 42x minus 56x equal to 437 minus 784. इथे बघा मायनस करा. एकाला प्लस साइन आहे, एकाला मायनस साइन आहे. मोठीतून लहान वजा करा. 56 मायनस 42 14 आलं. एक्स पण मोठ्या संख्येला मायनस साइन आहे म्हणून मायनस 14x मायनस 14x इक्वल टू यांचं सबट्रॅक्शन करा. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मायनस 347. हा मायनस 14 मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल? डिवाइड होईल. म्हणून x इज इक्वल टू मायनस 347 अपॉन मायनस 14. काय रे? मायनस अपॉन मायनस प्लस therefore x is equal to 347 upon 14. Find the value of x. x ची व्हॅल्यू काढली ही आहे. बरोबर आहे? Therefore the value of x is 347 upon 14. काय अडचण? अडचण आहे का? नाही. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 4.5 मधील कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे काय अगोदर पाहिलं. त्यानंतर 4.5 मधील आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केलेला आहे. बाकी आणखी काही उदाहरणं आपल्याला पाहिजे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.